पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुणे जिल्ह्यामध्ये 31 जुलैपर्यंत सरासरीच्या 179% पावसाची नोंद, अपेक्षित 309 मिलीमीटर तुलनेमध्ये 556 मिलीमीटर पाऊस पडला। मावळ आणि खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस, कृषी विभागानुसार मावळमध्ये तब्बल 1680 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये एकूण 99.43% पाणीसाठा, खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण 100% भरली। टेमघर धरणामध्ये 95.45% साठा, तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणांमध्ये 11% अधिक पाणीसाठा। पुणे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला, 9000 वरून पाण्याचा विसर्ग आता 5000 वर। रात्री 11 वाजता पावसाचा जोर कमी झाल्यावर विसर्ग कमी करण्यात आला। पुण्याच्या कात्रज परिसरामध्ये एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये 4 व्यक्तींसह 2.5 वर्षाचं एक बाळ अडकलं। कात्रज परिसरामधल्या ऋतुगंध सोसायटीमधला प्रकार, अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रॉलिकच्या साह्यानं सर्वांना सुखरूप बाहेर काढलं। पुण्याच्या महमदवाडीमध्ये परिसरामध्ये दहशत निर्माण करणारे ताब्यात, मध्यरात्री दहशत निर्माण करणाऱ्याला पकडलं। शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची व्हिडिओ त्यांनी ट्विट केला। पोलिसांकडून 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुणे विमानतळावर उड्डाणांचा विक्रम, एकाच दिवसामध्ये तब्बल 216 विमानांची वाहतूक। रविवारी 108 विमानं काल पुण्यामध्ये उतरली। एकाच दिवसामध्ये 33,000 प्रवाशांनी केला प्रवास। पुण्यामधल्या अमनोरा गोल्ड टॉवरवरून उडी मारून एकाची आत्महत्या करणारा IT इंजिनियर असल्याची माहिती। कौटुंबिक वाद आणि तणावातून केली आत्महत्या। राहुल पटेल असं इंजिनियरचं नाव। हडपसर पोलिसांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटच्या गेटवर पार्किंगच्या कारणावरून सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार, माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद। पुणे जिल्ह्यामधल्या आंबेगाव तालुक्यामध्ये अंत्यसंस्काराच्या वेळेला मधमाशांनी हल्ला केल्यानं गोंधळ उडाला। वडगाव पीर इथल्या स्मशानभूमीमध्ये नागरिकांना जीव वाचवण्यासाठी काही काळ मृतदेह जागेवर ठेवून पळ काढावा लागला।